नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगाची आहेत। मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जाहिरात निघाली आहे आणि ती 272 पदांसाठी आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ICDS योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन आहे ए 1975, बी 1980, सी 1990, डी 2005। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1975। ICDS योजना 1975 या वर्षी सुरू करण्यात आली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, ICDS योजनेअंतर्गत कोणते पोषण संबंधित कार्यक्रम चालवले जातात? ऑप्शन आहे ए मध्यान्ह भोजन योजना, बी पूरक पोषण कार्यक्रम, सी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, डी उज्ज्वला योजना। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूरक पोषण कार्यक्रम। ICDS योजनेअंतर्गत पूरक पोषण कार्यक्रम संबंधित कार्यक्रम चालवले जातात। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? ऑप्शन आहे ए 2016, बी 2018, सी 2020, डी 2022। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2018। राष्ट्रीय पोषण अभियान 2018 या वर्षी सुरू करण्यात आले। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4, स्त्री पुरुष समानता साधण्यासाठी कोणता कायदा लागू आहे? ऑप्शन आहे ए बालविवाह प्रतिबंधक कायदा, बी महिला आणि बालक कल्याण कायदा, सी समान वेतन कायदा 1976, डी मातृत्व हक्क कायदा। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समान वेतन कायदा 1976। स्त्री पुरुष समानता साधण्यासाठी समान वेतन कायदा 1976 हा कायदा लागू आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2001, बी 2006, सी 2010, डी 2015। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2006। बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या वर्षी लागू झाला। आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6, अंगणवाडी या शब्दाचा योग्य प्रकार कोणता? ऑप्शन आहे ए नाम, बी क्रियापद, सी विशेषण, डी सर्वनाम। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाम। अंगणवाडी या शब्दाचा योग्य प्रकार आहे नाम। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, बाळास दूध प्यायला दिले या वाक्यातील काळ ओळखा। ऑप्शन आहे ए भूतकाळ, बी वर्तमान काळ, सी भविष्यकाळ, डी सर्व काळ। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भूतकाळ। बाळास दूध प्यायला दिले या वाक्यातील काळ आहे भूतकाळ। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पोस्को कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन आहे ए 2008, बी 2010, सी 2012, डी 2014। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2012। पोस्को कायदा 2012 या वर्षी लागू करण्यात आला। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 9, महिला आयोग
नॅशनल कमिशन फॉर वुमेन कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? ऑप्शन आहे ए 1985, बी 1990, सी 1992, डी 1995. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1992. महिला आयोग नॅशनल कमिशन फॉर वुमेन 1992 या वर्षी स्थापन करण्यात आला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. IPC 376 कोणत्या गुन्ह्यासाठी लागू आहे? ऑप्शन आहे ए चोरी, बी बलात्कार, सी भ्रष्टाचार, डी हुंडाबळी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलात्कार. IPC 376 बलात्कार या गुन्ह्यासाठी लागू आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना मुलींच्या शिक्षणासाठी आहे? ऑप्शन आहे ए मदर तेरेसा योजना, बी सुकन्या समृद्धी योजना, सी महिला सुरक्षा योजना, डी उज्ज्वला योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुकन्या समृद्धी योजना. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. IPC 354 ए कोणत्या गुन्ह्यासाठी आहे? ऑप्शन आहे ए चोरी, बी महिलांचा विनयभंग, सी खून, डी बनावट कागदपत्र. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांचा विनयभंग. IPC 354 ए महिलांचा विनयभंग या गुन्ह्यासाठी आहे. आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. हिंदू विवाह कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 1947, बी 1955, सी 1961, डी 1975. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1955. हिंदू विवाह कायदा 1955 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. मुस्लिम विवाहामध्ये तलाक ए बिद्दत कायद्याने कोणत्या वर्षी बेकायदेशीर ठरविण्यात आला? ऑप्शन आहे ए 2015, बी 2017, सी 2019, डी 2021. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2019. मुस्लिम विवाहामध्ये तलाक ए बिद्दत कायद्याने 2019 या वर्षी बेकायदेशीर ठरविण्यात आला. आता यापुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. IPC 498 ए कोणत्या गुन्ह्यासाठी आहे? ऑप्शन आहे ए हुंडाबळी, बी खोटे साक्षीदार, सी फसवणूक, डी बँक घोटाळे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हुंडाबळी. IPC 498 ए हुंडाबळी या गुन्ह्यासाठी आहे. आता पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. महिला आणि बालविकास मंत्रालयाने कोणती योजना स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे? ऑप्शन आहे ए उज्ज्वला योजना, बी सुकन्या योजना, सी निर्भया निधी, डी प्रधानमंत्री जनधन योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निर्भया निधी. महिला आणि बालविकास मंत्रालयाने निर्भया निधी योजना स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कोणत्या कायद्यानुसार गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए सार्वजनिक स्वच्छता कायदा, बी COTPA 2003, सी NDPS कायदा, डी अन्न सुरक्षा कायदा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी COTPA 2003
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे COTPA या कायद्यानुसार गुन्हा आहे. आता पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. लाडली बहना योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? ऑप्शन आहे A. महाराष्ट्र, B. मध्य प्रदेश, C. उत्तर प्रदेश, D. बिहार. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. मध्य प्रदेश. लाडली बहना योजना मध्य प्रदेश या राज्यात सुरू झाली आहे. आता पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. PM विश्वकर्मा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन आहे A. 2020, B. 2022, C. 2023, D. 2024. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. 2023. PM विश्वकर्मा योजना 2023 या वर्षी सुरू करण्यात आली. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. निर्भया निधी अंतर्गत कोणत्या क्षेत्रावर भर दिला जातो? ऑप्शन आहे A. शिक्षण, B. महिला सुरक्षेसाठी उपाययोजना, C. महिला सक्षमीकरण, D. गरोदर महिलांसाठी मदत. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. महिला सुरक्षेसाठी उपाययोजना. निर्भया निधी अंतर्गत महिला सुरक्षेसाठी उपाययोजना या क्षेत्रावर भर दिला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. बाल कामगार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी सुधारण्यात आला? ऑप्शन आहे A. 1986, B. 2006, C. 2016, D. 2020. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. 2016. बालकामगार प्रतिबंधक कायदा 2016 या वर्षी सुधारण्यात आला. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. पेटा कायद्याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? ऑप्शन आहे A. पर्यावरण संरक्षण, B. प्राण्यांचे संरक्षण, C. बालश्रम प्रतिबंध, D. महिला संरक्षण. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. प्राण्यांचे संरक्षण. पेटा कायद्याचा संबंध प्राण्यांचे संरक्षण या क्षेत्राशी आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. शेती कायद्यांची सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन आहे A. 2019, B. 2020, C. 2021, D. 2023. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. 2020. शेती कायद्यांची सुधारणा 2020 या वर्षी करण्यात आली होती. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 24. डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे A. 2020, B. 2022, C. 2023, D. 2024. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. 2023. डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा 2023 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. PM मातृवंदना योजना कोणत्या महिलांसाठी आहे? ऑप्शन आहे A. पहिल्यांदाच गर्भवती होणाऱ्या महिलांसाठी, B. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, C. वृद्ध महिलांसाठी, D. विधवा महिलांसाठी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. पहिल्यांदाच गर्भवती होणाऱ्या महिलांसाठी. PM मातृवंदना योजना पहिल्यांदाच गर्भवती होणाऱ्या महिलांसाठी आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.